लय हवं तिथं जवळपास 4 दिवस पडतो आम्ही लांब लांब. वैताग आला लई. तिकडं जाऊन परत इथं शेण झाडून काढायचं आणि उरकायचं. लय अंगावर येतंय. पेटेकर फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब सगळे राड आहे सगळे. गार वाजता बाहेर बसलो गार वाजतोय. आमच्या इकडे गरम होतं रे या टायमिंगला. आम्ही एवढं चिकन घेतलं आणि चिकन अवेलेबल होतं. मटन संपलं नेमकंचं. झोपले आले वाईट आत्ता. लय आदळलं ते राहते 30 किलोमीटर. तो कांग बिंग दुखायला लागली म्हणजे रोड बरोबर नाही मध्ये. भेटू उद्या. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे साधारण 5 वाजलेत. आज दिवसभर आराम केला. आज शनिवार आहे. आज बोलावलं आम्हाला 2-3 जणांनी, पण आज निवार जवळपास 4 दिवस पडतो आम्ही लांब लांब. वैताग आला लई. तिकडं जाऊन परत इथं शेण झाडून काढायचं आणि उरकायचं. लय अंगावर येतंय. फक्त वैतागलो आणि पोट डायरेक्ट जाम झालं तर डायरेक्ट. एवढं खाल्लं आम्ही. हां कुठं मुशीला बघू ना, त्याला फोन करतो. हो आता 5 वाजल्यात ना. शेण झाडून काढायचे, बाजूला घ्यायचे फक्त. आणि लाज घेतल्यानंतर ना बिमाला हे टाकले. आंबवून दिलं त्याला. वासरू आज 1.5 बादल्या पाणी प्यायले सकाळी. आत्ता नाही प्यायलं, सकाळी प्यायलं चांगलं. त्याला खातंय बसतंय निवांत. उलट हे शेडी आणली ती वरच आहे ना, सिलिकॉन टाकून घ्यायची मला वरती परत. याची तिथं गळलं एकदा फक्त. सिलिकॉनची वाटली अख्खी टाकून देतो एक. पाऊस नाही तर परत पाऊस आला अडचण होईल. मग शेण जाडून काढतो पहिलं. ते लावायला अडचण राहील. पेटीकर येतो 5:30 वाजले तर 6 वाजता येणार आहे. मग रानात जायचं आम्हाला आहे ना, मका कापायला. मका कापून आणायची आणि त्यात. पावसाचं वातावरण झालेलं आहे आता. पाऊस पडत ना आता नाही. 20 तारखेला सांगितलं पंजाब अडकणी. पण वाटते आता पडत म्हणून लवकर. बघा मका आणि बी मला कडवा टाकलाय. त्याला इळी ना लच वर कापले. ते चुना लावायचं याला. मॅक्सिमम इथं अर्धा तासच काम आहे बघ गोट्यावर. जास्त वेळ लागत पण नाही. इथं दररोज सफाई केलं. सफाई संतोष भेटलं म्हणलं चुना लावतो बा. पायाला कापलंय. नशीब थोडं कापलं नाही घास. अल्लाद घास असं काही आलं नाही. पाय टाकला हळू बाजूला घातला मी. आणला का चुना बरं. अरे वाला नाही रे. लय हवं तिथं सगळं. आम्ही ना ते संपवून टाकलं सिलिकॉन. इथपर्यंतच लागलं फक्त. म्हणजे वास्त्राच्या वर जास्त गळत होतं ना तिथंच. म्हणजे सगळं जास्त लावलं मी. आणि तर 2-3 जागीच लावता आलं मला. पण ठीक आहे. आणि शिडी बाहेर करून ठेवली इथं. पेटेकर रानात गेला खाली मका कापता येते. चल तू शेट खाली जाऊ रानात. मास्टर माइंड पेटेकर रानात गेलाय. आज फोनच नाही गेला. मला वाटलं फाटा दिला का आपल्याला. लावडाय नको लावू कॉल राहू दे. इथं कुठं सोना चांदी आपल्या इथं. चोरून यायला लागून लगाव लॉक. रानात आलोय आम्ही. मास्टर माइंड पेटेकरनी मका कापलेली आहे. फोन का नाही केला तुम्ही आम्हाला. म्हणलं फोन नाही केला मग पेटेकरने आपल्याला फाटा दिला. आला मास्टर माइंड पेटेकर. नाही हिरच्या पाण्यावर आता म्हटले ताकद का परिचय घेतली म्हटले. हे कापून टाका सगळं डायरेक्ट वरच. एवढं कापायचं काय. एवढं कापायचं एवढं काय नाही म्हणणार. ते कापा सगळं डायरेक्ट मोकळं करून टाका. उद्या कुठं जायचंय का दिल्लीला. दिवस कापायला आलोय मी. तुम्हाला विठ्ठलवाडी केसरी दिला पाहिजे. हा
तुम्ही काय मल्हारगड किशोरी देऊ का तुम्ही म्हणले पेटीकर होय. वापराचा का इंस्टाग्राम? मग गल्ली माहिती का मला तू पेटीकर फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब सगळे राड आहे सगळे अरे एवढ्या आतल्या गोष्टी नाही बोलायच्या एवढ्या आतल्या गोष्टी नाही बोलायच्या हा थांबा हा मी सर्च करून ठेवतो ना थांबा हे काय काय? येण टाकलं आलो लगी पण आता समजा तुम्ही काढून दिलं मग परत मला बघायचंच म्हणल्यावर अहो मी रील टाकली ना मी येणार तुम्हाला आता थांबा अहो मिश्रा आज सुखी दिसतोय आनंदी दिसतोय आनंदात आहे. सुट्टी म्हणून आनंदात स्प्राईट प्यायचा. स्प्राईट पे चल पेटेकर मास्टर माइंड फेमस नाही काय म्हणलं ते वायरलेस पेटेकर आता वायरलेस होणार वायरलेस चार्जिंग 2,000 years later. 8 वाजून 50 मिनिटं आल्यात आम्ही चाललोय इकडं पाईट साईडला आम्ही लास्ट टाइम जेवण होतो ना सागर शेट आम्ही तिकडं जय मल्हारला. काय नाही याचं जय मल्हार. जय मल्हार लास्ट टाइम चांगलीच राहू का चांगली तर आम्ही घरून 8 वाजता निघलो अजून आमच्या घरून 1 तासानंतर सांगितलं नाही 1 तास 30 मिनिटं या रोड बीडमुळे जरा थोडं जरा खराब आहे नाही का इकडे यायला वेळ लागतोय नवीन कार्यकर्ता आणलेला आहे विनोद मिश्रा टेस्ट कशी आहे ना? मग काय नाही चांगली आहे मागल्या वेळेस म्हणून तर चाललोय आता एवढ्याला मग कोणी येत बसत इकडं ते बरं रात्री मीच पहिल्यांदा आलोय गावात आलोय इथून आहे ना 2-3 किलोमीटर वरती बघत ते हॉटेल याच गावात थोडीफार रहदारी चांगली मेन गाव हे त्यांचं इथं बाजारपेठ मोठी आहे इथून पुढं काय नाही बोरली ठिकाण आहे रो अख्खा अंधार आहे लय गार वाजत आम्ही बाहेर बसलो गार वाजतोय आमच्या इकडे गरम होतं रे या टायमिंगला आम्ही एवढं चिकन घेतलं यांची चिकन अवेलेबल होतं मटन संपलं नेमकं तेच भारी बरं का शेट जरा गरम भाकरी द्या कडक भाकरी द्या जरा कडक. यावेळी भारी दिलं यावेळी करून कसं भारी वाटतं आता आम्ही 25 किलोमीटर लांब आलो जेवायला मिश्रा खाव चांगलं का मिश्रा वापस आम्ही ना 27-28 किलोमीटर लांब आलो तर जेवायला चांगलं जेवण भेटलं इथं राव 1 नंबर क्वालिटी जाऊ का तुमचा व्हिडिओ घ्यायला आलो मी अहो तुम्ही ओनर दिसले पाहिजे का नाही ओनर दिसले पाहिजे चला चांगलं जेवण आहे आम्ही 27 किलोमीटर आलोय एवढ्या आंध्रात पहिल्यांदा आलो इकडं 1 नंबर बार जेवण आहे तुम्ही एकदा जावा तिकडं चला शेट आता लवकराच्या घरी इथून थोडं पुढे घ्या जेन्युइन खरं चांगलं जेवण आहे नाही का चांगली क्वालिटी आहे राव ग्रामीण भागात पण असून ते चांगलं सर्व्हिस देते ते बसा खंड्याचं गाव. अरे पांड्या इथेच राहते खंड्या पांढरा ते आहे रे गाव इथे शेजारी खालीचे हा चोक ते खालची घर चोक त्या पांड्याचं घर तिथं खाली आहे ना. इकडून फिरून ना मागून इकडून जवळ आहे आता ते त्याला फोन केला तो भटकत असतो इकडे तिकडे म्हणतात फोनच नाही करीत आता जवळ 11:30 वाजल्यात आत्ता आम्ही आलोय यांच्याकडनं चक्कर मारा आलो वास रज्जत पडलं सगळं खाली सर कडबा खायला नको म्हणते गडी मग खायला सोकावला बघतं
सर एक चक्कर मारायला लागते रात्रीची. काय थोडंफार लागलं बिगलं टाकले मग टेन्शन नाही. झोपले आले वाईट आत्ता. लय आदळलं ते राहते 30 किलोमीटर. तर कांग बिंग दुखायला लागली रोड बरोबर नाही मध्ये. भेटू उद्या.